नमस्कार, मी प्रदीप मुर्मे। मागील 18 वर्षापासून विनावेतन राबणाऱ्या धनंजय नागरगोजे या बीड जिल्ह्यातील आश्रमशाळेतील शिक्षकांनी संस्था चालकांच्या जाचाला कंटाळून मृत्यूला कवटाळले। मन सुन्न करून टाकणाऱ्या या घटनेने राज्याच्या शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडवून दिली। शाहू फुले आंबेडकरांचा पुरोगामी म्हणवणाऱ्या आपल्या महाराष्ट्र राज्याला निश्चितच काळिमा फासणारी ही घटना आहे। मन हेलावून टाकणाऱ्या या अत्यंत दुर्दैवी घटनेने राज्यातील वेतन अनुदानाचा हा संवेदनशील विषय पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। राज्याने 2001 मध्ये शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात कायम विनाअनुदानित शैक्षणिक धोरणाचा अवलंब केला, परंतु हे धोरण अत्यंत चुकीचे व घातक असल्याचे लक्षात आल्यानंतर शिक्षक संघटना व शिक्षकांनी आंदोलनाचे हत्यार उपसल्यानंतर सरकारने 2009 मध्ये कायम हा शब्द काढला। परंतु मागील 15 वर्षापासून वेतन अनुदानाचा हा प्रश्न प्रलंबितच असून हजारो शिक्षक अद्याप न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत। या 15 वर्षात शिक्षक संघटना व शिक्षकांनी वेळोवेळी जवळपास 200पेक्षा जास्तीची आंदोलने केली। त्याची परिणती आज काही शाळा 20%, 40%, 60% अनुदानावरती आल्या आहेत। मागील वर्षी शिक्षक समन्वय संघ व विनाअनुदानित शाळा कृती समिती या दोन शिक्षक संघटनांनी 60-65 दिवसाचे व्यापक आंदोलन केल्यानंतर 10 ऑक्टोबर 2024 रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीत 20% वाढीव अनुदान टप्पा देण्याचा निर्णय झाला। तर 14 ऑक्टोबर 2024 रोजी सदरील शासन निर्णय निर्गमित झाला। शासनाच्या या निर्णयानुसार 1 जून 2024 पासून हा वाढीव टप्पा देण्यात येणार असून पुढील हिवाळी अधिवेशनात या निधीची तरतूद करण्यात येईल, अशी घोषणा तत्कालीन शिक्षण मंत्री नामदार दीपक केसरकर यांनी सभागृहात केली होती। परंतु हिवाळी अधिवेशन गेले तर अर्थसंकल्पीय अधिवेशन शेवटच्या टप्प्यात आहे, परंतु या चालू अधिवेशनात त्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी 1 रुपयाच्या निधीचीही तरतूद करण्यात आली नाही, हे विशेष। या अधिवेशनात वेतन अनुदानाच्या टप्पावाढीसाठी कसलीही तरतूद न करण्यात आल्याने राज्यभरातील 63,000 शिक्षक सैरभैर झाले असून त्यांच्यामध्ये शासनाप्रती तीव्र असंतोष पसरला आहे। याचाच भाग म्हणून 8 मार्च रोजी जागतिक महिला दिनी राज्यातील अनेक महिला शिक्षिकांनी तोंडाला काळे फासून व जेलभरो आंदोलन करून शासनाचा निषेध केला। याची गंभीर दखल घेत राज्यातील शिक्षक व पदवीधर आमदारांनी या प्रश्नावर सभागृहात शिक्षणमंत्री यांना धारेवर धरले, परंतु शिक्षणमंत्री नामदार दादा भुसे यांनी टप्पा अनुदानाच्या संदर्भात शासन सकारात्मक आहे, अनुदानाबाबतचे जे निकष आहेत त्याची तपासणी करून अंमलबजावणी केली जाईल, अशी मोघम उत्तरे दिली। शिक्षणमंत्र्यांच्या या गोलगोल उत्तराने राज्यातील 63,000 शिक्षकांचा जीव टांगणीला लागला आहे। त्यामुळे भविष्यात धनंजय नागरगोजे सारखा दुर्दैवी प्रकार राज्यात घडू नये यासाठी 14 ऑक्टोबर 2024 या शासन निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करून शिक्षकांच्या आयुष्याची होणारी राखरांगोळी थांबवावी, अशी मागणी राज्यातील शिक्षकांमधून होत आहे। शिक्षकांच्या या प्रश्नासाठी शिक्षक आमदार व पदवीधर आमदारांनी लोकशाहीच्या सभागृहात संवैधानिक आयुधे वापरून देखील शिक्षकांची व्यथा कायम आहे। त्यामुळे या आमदार महोदयांनी या प्रकरणी आता रस्त्यावरील लढाई लढावी, अशी जाणकार शिक्षकांमधून मागणी होत आहे। 14 ऑक्टोबर 2024 या शासन निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करावी या मागणीसाठी राज्यातील हजारो शिक्षक 5 मार्चपासून मुंबईतील आझाद मैदानावर धरणे आंदोलनाला बसले आहेत। या पार्श्वभूमीवर या शिक्षकांना न्याय देण्यासाठी शिक्षक, पदवीधर आमदार व माजी आमदार यांनी शिक्षकांना जाहीर पाठिंबा देऊन धरणे आंदोलनात सक्रिय झाले, तर गोलगोल उत्तरे देणारे शिक्षणमंत्री यांना या प्रकरणी निश्चितच ठोस निर्णय घेणे भाग पडेल, असे बोलले जात आहे। तरी राज्यातील या 63,000 शिक्षकांना न्याय देण्यासाठी हे आमदार महोदय रस्त्यावरील हे आंदोलन करणार का, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे। धन्यवाद।